L3 बारवर झालेल्या कारवाईत आणखी 3 ड्रग्ज पेडरल आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक केली आहे। L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आली आहे। आधी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत पुण्यात ड्रग्ज रिटेलची चेन समोर आली आहे। ज्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यातील एक नायजेरियन फॉरेनर तर 2 आरोपी पुण्यातील आहे। 3 आरोपींकडून एमडी ड्रग्ज आणि कोकेन जप्त करण्यात आली आहे। अटक केलेल्या एका ड्रग्ज पेडरल आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीला ड्रग्ज पुरवलं होतं। अधिक तपास अद्याप सुरू आहे। नमस्कार। 23 तारखेला पुणे शहरात टॅक्सी रोडवर L3 नावाचे पकडण्याची कारवाई करण्यात आली होती। त्या कारवाईमध्ये 8 लोकांना अटक करण्यात आली होती। तदनंतर 2 इसम जे त्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज कंझ्युम करताना दिसत होते त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती। त्याच्याकडून अधिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा एक रिटेल चेन सप्लाय ऑफ ड्रग्ज अशा प्रकारचा प्रकरण समोर आला आणि यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यामध्ये सिनियर पीआय सावंत आणि त्याची जीपीची टीमने खूप चांगल्या प्रकारे डिकॉय वगैरे करून 3 लोकांना जे आहे अटक केला आहे। त्यामध्ये एक नायजेरियन फॉरेनर आहे आणि 2 पुण्याचे राहणारे इसम आहेत आणि त्याच्याकडून कॉन्ट्राबँड सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये एका आरोपीकडून 20,000 रुपयाचा जे कॉन्ट्राबँड आहे ते कोकीन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे 1 ग्राम जवळपास। दुसऱ्याकडून एक 3 ग्राम जवळपास 55,000 रुपयाचा जे एक नायजेरियन फॉरेनर आहे त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल क्वांटिटीज मध्ये। आणि त्याच बरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून 7 ग्राम अंदाजन जे आहे तो एमडी पावडर जे आहे ते रिकव्हर करण्यात आलेला आहे। हा तिघाला आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। किती लोकांना आपण या प्रकरणी अटक केली? यामध्ये सध्यापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आलेला आहे या केसमध्ये आणि NDPS चे जे केस आहे त्याची कलम वाढ पण करण्यात आलेली आहे। यामध्ये NDPS कायद्याचा कलम 8 क 20 ब 2 21 अ ब 22 अ 27 अ आणि 29 हे कलम वाढ करण्यात आलेले आहे।